कशेडे येथे काळ प्रकल्पाच्या हलगर्जीपणामुळे कालवा फुटल्याने शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. कडधान्याचे पीक पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या 40 ते 50 एकरवरील कडधान्य पाण्याखाली गेले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. हायवेसाठी भरावाचे काम सुरू असताना शेजारी असणाऱ्या कालव्यातील पाण्याची पातळी वाढल्याने हा कालवा फुटला. यावेळी भुवन ग्रामपंचायतीचे सरपंच दीपक जाधव, उदय अधिकारी, प्रायमरी आता काय करणार ते सांगा. आणि आम्ही प्राणसाहेबांना आम्ही विचारतो. आणि ते तलाठी आलेत ना, तलाठी सर्कल आलेत ना, तुम्ही तुमच्या पद्धतीने करा, पण आम्हाला आता लोकांना प्रायमरी काय देणार ते. नंदकुमार गायकवाड व शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याचे माणगाव येथील सहाय्यक कार्यकारी अभियंता स्वाती चिचुलकर यांनी सांगितले. प्रकल्पाच्या मुरबाव कॅनलवर 7व्या किलोमीटरला इंदापूर कॉजवेचं नॅशनल हायवे अंतर्गत काम सुरू होतं. त्याच्यामध्ये त्यांनी जवळपास 200 मीटरचा जो कॅनलचा पोर्शन आहे त्याचं अलाइनमेंटच चेंज केलं आणि त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात त्या चेंज केलेल्या पोर्शनमधनं पाणी सोडण्याची हे करून दिलेली होती, अरेंजमेंट करून दिलेली होती. पण काय झालेलं, पाणी सोडल्यानंतर त्या तेवढ्या अलाइनमेंट चेंज केलेल्या पोर्शनमधनं पाण्याची म्हणजे खांड जाऊन शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं. हे एवढं काटण काढायला आलेला होता आणि तो एका रात्रीत पूर्णपणे जमीनदोस्त झालेला आहे. याची नुकसानी कोण देणार? हे सरकारने आम्हाला जबाब द्यावा आणि ह्याला कॅनलवाले 100% जबाबदार आहेत. आम्ही त्यांच्याशी 10 वेळा त्यांना विनंती केलेली, तरीसुद्धा त्यांनी एका रात्रीमध्ये काय हा करून टाकलाय ते शेतकऱ्यांना. रात्री कॅनलचं पाणी फुटलं. वारंवार कॅनलवाला सांगून सुद्धा कॅनलवाल्याने हलगर्जीपणाने ते भराव केलं नाही. ते भरावाचं पाणी भराव केलं नाही, त्यामुळे पाणी फुटलं. आणि ते पाणी फुटल्यामुळं आम्ही मूग, मटकी, वाल, चवळी असं कडधान्य केलं होतं. गुरांचा चारा सुद्धा ताक पेरलेला होता. तो 40 ते 50 एकरला जवळजवळ होता. 30 ते 35 लोकांचा जवळ नुकसानी झाले आहे. आणि त्या नुकसानीला कारणीभूत कॅनलवाले आहेत असं आम्हाला वाटतं. कारण आम्ही आता प्रत्यक्षात त्यांच्याकडे भेटलो होतो, काय ते बोलत नाही. म्हणून आमचे शेतकरी सगळे जमा झालो आणि आम्हाला तुमच्याजवळ ही बातमी पोहोचवावी लागली. मटकी मग आता काय झाला? पाणी गेला, आता काय जायचं त्याला गेला कुसून.